नमस्कार, मी अर्चना विचारी सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, हा मसाला आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, लिंबू, एक मिरची आणि 5-7 लसणीच्या पाकळ्या। हा मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। मीठ, मिरची पावडर, हळद, तेल, बारीक रवा। तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। आता हे आहेत पापलेट, त्याला मी आगळ लावलेलं आहे, कोकमाचं आगळ लावून मी 15 ते 20 मिनटं ठेवलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये हा मसाला भरूया। आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत मिरची पावडर, हळद आणि मीठ। हे सर्व लावून आपण पापलेट चांगलं मसाला, तिखट मसाला आपण लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता आपण गॅस पेटवलेला आहे, तवा तापत ठेवला आहे आणि आता आपण हे पापलेट रव्यामध्ये घोळवून घेऊया। तर रव्यात टाकलेला आहे मी तिखट मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ। आता आपण तेल टाकूया। आता सगळे पापलेट आपण रव्यामध्ये घोळवून घेतोय। तेल तापलेलं आहे, आता आपण एक एक करून हे पापलेट तव्यावर टाकत आहे। आपण सगळी पापलेट तव्यावर टाकलेली आहे। दोन 3 मिनिटांनी आपण हे पापलेट परतून घ्यायचं आहे। आता दोन्ही साईडने हे आपण 10 मिनिटं तरी बारीक गॅसवर हे पापलेट तळून घेणार आहोत दोन्ही साईडने। आता मी मंद गॅसवर ते पापलेट तळायला ठेवलेलं आहे। आता आपण भेटूया 10-12 मिनिटांनी। दोन्ही साईडने मस्त पॉम्पलेट फ्राय झालेले आहे। तर आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊ। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।